श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या घरपट्टी आणि व्यावसायिक कर सर्वेक्षणावरून शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेले असताना नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक होऊ नये। नगरपालिका संपूर्णपणे जनतेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली आहे। दर 4 वर्षांनी घरपट्टीचे पुनर्विलोकन करणे हा शासनाचा नियम आहे। श्रीरामपूर नगरपालिकेत यापूर्वी 2012-13 मध्ये असे सर्वेक्षण झाले होते। त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजेच 2026 मध्ये आता नवीन नोटिसा बजावण्यात येत आहेत। या संदर्भातील टेंडर आणि वर्क ऑर्डर प्रशासकीय राजवटीत 19 मे 2023 रोजीच पूर्ण झाली होती। त्यामुळे सत्ता बदलाशी याचा थेट संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। जर हे सर्वेक्षण वेळेत केले नाही तर मुंबई DMA कार्यालयाकडून नगरपालिकेला मिळणारा विविध विकास निधी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचे अनुदान रोखले किंवा कपात केले जाऊ शकते। त्यामुळे ही प्रक्रिया करणे कायदेशीररित्या गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। अनेक ठिकाणी निवासी घरांना चुकून व्यावसायिक कर लागणे किंवा मंजूर प्लॅनपेक्षा जास्त चौरस फूट क्षेत्रफळ मोजले जाणे अशा तांत्रिक चुका समोर आल्या आहेत। अशा नागरिकांनी तात्काळ आपल्या हरकती नोंदवाव्यात। सध्या हरकती नोंदवण्याची मुदत 7 जुलैपर्यंत आहे, परंतु अनेक नागरिकांना नोटिसा उशिरा मिळत असल्याने या मुदतीत वाढ करण्यात येणार असल्याचे ससाणे यांनी जाहीर केले आहे। तसेच नगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्पष्ट केले की प्रत्येक आक्षेप घेणाऱ्या नागरिकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी 2 टप्प्यात संधी दिली जाईल। पहिली सुनावणी टाउन प्लॅनिंग ऑफिसर्स आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर होईल। तिथे तोडगा न निघाल्यास दुसरी सुनावणी नगरपालिका पदाधिकारी, विरोधी पक्षनेते, महिला बाल विकास सभापती आणि मुख्याधिकारी यांच्या विशेष समितीसमोर होईल। व्यापाऱ्यांनी केवळ आम्हाला कर मान्य नाही अशी ढोबळ हरकत न घेता दुकानाचे मोजमाप किंवा प्लॅनचा पुरावा द्यावा, जेणेकरून अधिकारी जागेवर जाऊन पंचनामा करतील। अग्निशमन कर, विशेष शिक्षण कर, मागणी व नोटीस फी यामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सवलत देऊन मोठा दिलासा देण्याची नगरपालिकेची भूमिका आहे। त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे। पत्रकार परिषदेत नेमकी काय म्हणाले नगराध्यक्ष करण ससाणे हे पाहूया। श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने वसुली विभागाच्या घरपट्टी आणि व्यावसायिक टॅक्स या संदर्भामध्ये रिव्हिजन चालू आहे। त्या संदर्भात अनेक समज किंवा अस्वस्थता सर्व नागरिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये आहे। त्याच्यामुळं या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या वतीने काही गोष्टी जाणीवपूर्वक नागरिकांना आणि व्यापारी बांधवांना सांगणं गरजेचं आहे। म्हणूनच आपण या माध्यमातून, सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक आवाहन करतोय की ज्यामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजे। त्यातील काही मुद्दे मी आपल्याला सांगतो। सर्वप्रथम की शासनाचा जो प्रचलित नियम आहे की दर 4 वर्षांनी रिव्हिजन म्हणजे घरपट्टीमधले सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये वाढ करण्याची जी काही प्रक्रिया असते, हा शासनाचा नियम आहे, तो दर 4 वर्षांनी होणं गरजेचं असतं। आपल्या इथे श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये शेवटची जी रिव्हिजन झाली होती घरपट्टीची ती 2013 साली झाली होती आणि त्यानंतर आज 2026 साली त्याच्या पट्ट्या, त्याच्या नोटिसा आपण दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, सदर रिव्हिजनची जी काही टेंडर असतं ते टेंडर प्रशासकीय काळामध्ये 19/5/2023 रोजी त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे। म्हणजे हे काही जी काही लोकांमध्ये गैरसमज होतो की सत्ता बदलली किंवा आम्ही सत्तेमध्ये आलो आणि तेव्हापासूनच आम्ही लगेच ही घरपट्टीची प्रक्रिया सुरू केली, तसं काही नाही आहे। 2023 5व्या महिन्यामध्ये तेव्हा या टेंडरची रिव्हिजन करण्यासंदर्भात वर्क ऑर्डर दिली होती। आज 2026 जुलैमध्ये त्याच्या पहिल्यांदा नोटीस आलेल्या आहेत। हे आपल्याला जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जर आपण दर 4 वर्षांनी रिव्हिजन केली नाही तर माननीय DMA मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला असे अनेक पत्र आलेले आहेत की जो वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला येतो तो बंद करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे। जो काही पगार परमनंट कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वतीने येतो त्याच्यामध्ये कपात करण्यासंदर्भात सुद्धा पत्रव्यवहार शासनाच्या माध्यमातून DMA ऑफिसमधून आपल्याला झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या सुविधा आपल्या चालू ठेवण्यासाठी रिव्हिजन करणं गरजेचं असतं। त्याचा पुढचा विषय की माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, व्यापारी बांधवांना विनंती आहे की घरपट्टी च्या काही नोटिसा ज्या आपल्याला आलेल्या आहेत त्या
पाहून आपण कधी पॅनिक होऊ नका, गोंधळून जाऊ नका. प्रत्येक नागरिकाला जो हरकत घेईल त्या प्रत्येक नागरिकाला 2 प्रकारच्या संधी म्हणजे 2 प्रकारच्या तारखा आम्ही देणार आहोत. पहिली जी तारीख असणार आहे ती टाऊन प्लॅनिंग ऑफिसर जे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर ती हरकती होणार आहेत. त्यामध्ये जर तुमचं समाधान झालं नाही तर परत 15-20 दिवसानंतर नगरपालिका सगळे पदाधिकारी, विरोधी पक्षनेता, महिला बालविकास कल्याणच्या सभापती आणि मुख्याधिकारी यांची सुद्धा एक वेगळी समिती असणार आहे. ती दुसरी हरकत ऐकून घेईल. त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व नागरिकांचं म्हणणं सविस्तर ऐकून घेणार आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकाला 2 प्रकारच्या तारखा मिळणार आहे, म्हणजे 2 वेळेस त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या नागरिकाला या सगळ्या सर्वेच्या माध्यमातून असं झालं असेल की त्याचा जो मंजूर प्लॅन आहे त्याच्यापेक्षाही जास्तीचं स्क्वेअर फूट मोजलं गेलं असेल आणि वाढीव पट्टी आली असेल तर त्या नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एखादं घर आहे आणि त्याला चुकून तांत्रिकदृष्ट्या व्यवसाय कर लागला गेला असेल तर ती सुद्धा नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. हरकतीची सुद्धा जी काही मुदत आहे 7 जुलैपर्यंत त्यामध्ये सुद्धा आम्ही वाढ करतोय, कारण की अनेक नागरिकांची मागणी होती की तेवढा वेळा पुरला नाही किंवा आता काही लोकांना नोटीस मिळत आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यातसुद्धा वाढ करतोय. त्यामुळं सगळ्यांना संधी देण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळं कृपया सर्वांनी सहकार्य करावं. त्याचा पुढचा जो विषय आहे की ज्यावेळेस हा सगळा प्रशासकीय काळात घेतलेला जो टेंडरचा रिव्हिजन करण्याचा जो निर्णय होता त्याचा आम्ही ज्यावेळेस नागरिकांची मागणी आल्यानंतर बारीक अभ्यास केला, त्यात काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे अग्निशमन कर आहे, दुसरी गोष्ट विशेष शिक्षण कर आहे आणि मागणी फी आणि नोटीस फी ह्या 2 प्रकारच्या फी आहेत की ज्यामध्ये आम्हाला एक सगळ्यांना सांगणं इच्छितो की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सवलत नागरिकांना देत आहोत की ज्याच्यामुळं मोठा फायदा आणि मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात ज्या तक्रारी आता प्राप्त होत आहेत त्या म्हणजे व्यावसायिक तक्रारी आहेत. तर त्या सगळ्या व्यावसायिक तक्रारीमध्ये मोठे दुकानं असतील किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा मॉल असतील या संदर्भात सारखे व्यापारी येऊन तक्रारी करतायत. तर त्या तक्रारी करताना माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की फक्त आम्हाला पट्टी मान्य नाही असा कृपया एका ओळीमध्ये हरकत न घेता कोणत्या पद्धतीने नगरपालिकेची चूक झाली आहे किंवा सर्वेमध्ये चूक झाली आहे त्याचा प्लॅनचा पुरावा असेल किंवा तुमच्या दुकानाच्या काही मोजमाप असतील याचा जर पुरावा दिला तर या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही लगेच त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन पंचनामा करून त्या ज्या काही जर टेक्निकल गोष्टी झाल्या असतील त्याचा सर्वे करून आत्ताच ते डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवू की ज्याने वेळेस तारखेच्या वेळेस या सगळ्यामध्ये वेळ वाया जाणार नाही आणि आपला त्वरित त्याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय घेता येईल. आणि या सगळ्या व्यापारी पट्ट्यांच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस तारखा सुरू होतील त्यावेळेस सलग 10-15 दिवस पूर्ण वेळ नगरपालिकेमध्ये बसून सर्व नागरिकांच्या पर्टिक्युलर केस टू केस समजून घेणार आहोत. त्यांना वेळ जितका लागेल त्यांचं समाधान होईपर्यंत, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगूपर्यंत आम्ही त्यांचं सगळं ऐकून घेणार आहोत. त्यांना ज्या ठिकाणी मदत करता येईल शासनाच्या नियमामध्ये बसून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत. त्यामुळं सर्व व्यापारी बांधव असतील किंवा नागरिक असतील यांनी या बाबतीमध्ये सहकार्य करावे. ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हरकत घेण्यासारखी आहेत तर त्या संदर्भात तुम्ही हक्काने हरकत घेतली पाहिजे. आम्ही सर्व पदाधिकारी, मी स्वतः सर्व नगरसेवक आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहोत. तुम्ही आम्हाला भेटू शकता, भागातील नगरसेवकांना भेटू शकता. या अशा पद्धतीने आमच्याबद्दल चुकीची पट्टी लागली गेली आहे त्या सगळ्या आम्ही ऐकून घेऊन तुमचं समाधान करण्याची आमची भूमिका आहे. आणि नगरपालिका नागरिकांच्या सुविधेसाठी आहे तर त्यामध्ये आम्ही या सर्व वसुली आणि रिव्हिजन या संदर्भात नगरपालिका म्हणून सकारात्मक आहोत. सर्व नागरिकांना आमची मदत करण्याची भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कामकाज करू. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.